हाय जानू, खरं तर गुड आफ्टरनून झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते. मी अशी मस्त माझी बॅग वगैरे सगळं पॅक केलेलं आहे. तर रात्री 9 वाजता माझी ट्रेन आहे, 9:15ची आहे खरं तर. आणि मी ट्रेनने निघते. मी, सौरभ आणि प्राजक्ता आम्ही तिघं निघणार आहोत. आणि कुणालचं तर काम भरपूरच चालू आहे. तर सकाळी कुणाल निघून गेला त्याच्या मीटिंगसाठी दादरला. आणि मी म्हटलं की मी घाई गडबडीत निघण्यात काय अर्थ आहे. त्याच्यामुळे इथे ब्रेकफास्ट होता तो केला आणि त्याच्यानंतर मी सगळं हे आवरलं, माझं सगळं पॅकिंग करून घेतलं. आता इथून मी जाईन स्टुडिओला, जेवेन. 3-3:30 झाले जातं काहीतरी. मी जाऊन आता जेवणार आहे. त्याच्यानंतर मग काही थोडीफार खरेदी मला करायची, त्यासाठी मी आणि शकुनी काका जो आपला आहे चेतन, त्याला घेऊन आम्ही जरा काही शॉपिंग आहे माझी ती करून येऊ पटकन छोटी मोठी. आणि मी काहीच ड्रेस घेतला नव्हता लग्नासाठी, काही खरेदी नाही. एकतर लग्नाला वगैरे जाते तिथे कोणी नसेल तर मला साडी कोण नेसवणार हा मोठा प्रश्न असतो. आणि आता माझ्याकडे खूपच पैठणी बिठणी येते, मला नीट नेसता नाही येणार. कशी तरी नेसण्यापेक्षा न नेसलेली चांगली. सो माझ्याकडे एक छान ड्रेस होता जो आत्ताच मी लक्ष्मीपूजनला घातला होता, तो छान आहे, मला आवडतो. तर तो ड्रेस मी म्हटलं तोच आता ड्रेस रिपीट करते मी. आणि बाकी मी हळदीसाठी छान आउटफिट घेतलंय. आता तिकडनं आल्यानंतर नागपूरसाठी मला आता स्पेशल वेळ काढून शॉपिंग करायला लागणार, कारण एवढं सगळं बॅक टू बॅक चालू आहे ना, त्याच्यात काहीच वेळ नाही मिळत आहे. त्याच्यामध्ये सगळं राहून गेलं. पण ठीक आहे, कुठच्याही इव्हेंटला प्रेझेंट असणं हे जास्त व्हॅल्युएबल आहे. त्याच्यामुळे आता मी ते जातीये. आता कुणाल एका त्याच्या मीटिंगसाठी जो गेलाय तो येईल संध्याकाळी. त्यानंतर त्याचंही काम चालू असणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला परत घरी यायला वेळ नाहीये. त्याच्यामुळे मी आत्ता सगळ्या बॅग घेऊन खाली ऑटो पकडते मस्त आणि जाते स्टुडिओला. काय म्हणाले सांग तर. दादाने आता शॉपिंग केली ना, हा फक्त मला सांग. ओके, दादाने शॉपिंग केली तर फक्त हिला सांगायचं आहे, कारण हे कुणालचे कपडे. ओके, मॉल मधूनच फोन करेन मी. फक्त मी नसताना तरी नको करू दे म्हणजे झालं. अजिबात सभ्य वगैरे झाल्यासारखं बसू नकोस, एवढा सभ्य नाहीयेस. हो, कसला चेंज होतो, लगेच बसतो. चल चल जाऊया, उठ रे. कधीपासून सांगते बघ, उठत नाहीये. चल तू तर निघ. शकुनी काकाच आहेस. आणि मला सांगण्यात आनंद होत आहे की आजचा स्कोर आहे 2-2. दिसत नाहीयेस, हात काढ, हात काढ. ते बरं नाही वाटणार, विचारू आजारी पडलो, नाटका करता. याचं नाव काय आहे सगळ्यांनाच माहिती आहे, शकुनी काका. बायको चालली आहे 1 तासात, तर तू थोडा वेळ मला देशील. हो, 9:15ची ट्रेन आहे आणि आता 7:15 झाले. आपल्याला परत इथे यायला लागेल चेतन. हो, मग याल तुम्ही. काम करायला लागेल. पाणी पिणे पी हा बाबू. हाय, सकाळी पाणी पी. चल 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 चला बाबा, चला 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 जेऊया. डाळ खिचडी काय. फोन करून काय बोलली. हा, फोन करून तर नंतर त्याच्याआधी बोलली, दादाने जर परत शॉपिंग केली तर मला सांग, जिथे असशील तिथून फोन कर. सांगितलं नाही, तुझं काय खरं नाही. आणि तिने घरात सगळीकडे कपडे टाकून ठेवले. बोलले आता घरात सध्या कोणी येणार नाहीये, दादा एकटाच आहे, मग दादाला सांग की हे सगळं मी सॉर्ट करते, हे असं असणार आहे. मला घरात बघितलं की माझं डोकं होतं फ्रेश नाही वाटत घर. शांत बस. जे करून ठेवलेस ना ते तिला आवरायला तिचं स्वतःच फ्रेशनेस जाईल इतकं आहे. तिने फोन केलेला आहे. आता फोन केल्यावर काय बोलते दादा. आणू नकोस. कोणाला घरी घेऊन येऊ नको. तिला 4-5 दिवस लागणार आहे. एवढं मॉल आहे, मॉल तुझा. काकी प्रवीणाला त्याला जेवण. स्वतःची काळजी घे, हा याची काळजी घेईल, याचं काय टेन्शन नाही, तू तुझी काळजी घे. थँक्यू. काय कुणाल, काकीला त्रास देऊ नको. एकदाच सांग काय खायचंय ते. आणि तू काय खायचंय, येणार आहेस की नाही, वेळेत सांगायचं. बाय काकी. काय काय झालं, हे काय चाललंय तुमचं. लिफ्ट मधले एवढे जवळ आणू नको. ह्याच्या घे सौरभ. सौरवला पण पोरगी बघतोय आम्ही. आणि याला मला नाही पोरगी. तुला ना मला नको पोरगी. मग पोरगाच हवंय तुला. आयुष्यात नुसतं तेच आहे. पोरगी मी लग्नच करायचं, बाकी कायच नाही. तुम्ही ग्राउंड कोण दाबणार. लग्नच. इथं थांबले तुमच्यासारखे सोटके. चल तू
करत नको तू असंच राहू सोटको हा. काय प्रॉब्लेम नाही सौरभ टाकतो तुम मिले हो याद आ रही है हा असलं काय काय काहीतरी टाकतो अजून टाकलं तर असं हर्षद टाकलेलं ना असा तो कुठल्या पोरीसाठी आहे ती बघत असेल तर मला मेसेज कर. चला घरी जवळ मज्जा करू. हा बाय 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 नामंतच का बाय बाय चल बाय बाय राजा राजा चलो 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 काय ते यायला पाहिजे होतं. अरे नमस्कार. लवकर ये. हा तर ही आमची बहीण जिने TC ला कन्व्हिन्स करून बघितलं पण TC काही कन्व्हिन्स झाला नाही आणि आमचे पैसे फुकट गेले. बेळगावी स्टेशनला पोहोचल्यानंतर आम्ही बघितलं की म्हातारे बायका लहान मुलं सगळेजण टपरी क्रॉस करून त्या बाजूला जात आहेत कारण असा फुटओव्हर ब्रिज असं काही त्या साईडला जाण्यासाठी काही ऑप्शनच नाही आहे आणि आम्हाला प्रचंड चालावं लागणार आहे. त्यामुळे आम्ही चालायला जी आता सुरुवात केली बघूया ही कुठे संपते. पण हे जे काही आहे हे थोडं फास्ट जर काम झालं ना तर हा बिचारा लोकांचा त्रास वाचेल. चालतोच आहे आम्ही संपतच नाही. आता बाहेर कुठचं बाहेर ते आधी बघ स्टेशनला रस्ताच नाही. हो परत तेवढंच चालायचंय. ही कुठची लिफ्ट आहे रे. जिमला जाऊन आल्यासारखं झालं. तर आम्हाला प्लॅटफॉर्मच्या त्या बाजूला जायला जेव्हा सगळ्यात शेवटी आम्हाला दिसलं की इथून वर चढून त्या बाजूला जाऊ शकतो तर त्याच्या पुढेच असं टपरीच्या मधून रस्ता केलेला होता. तर एवढा जड बॅग्स घेऊन वर चढून जाण्यापेक्षा आम्ही ठरवलं की आता मग ते व्यवस्थित जिथे रस्ता दिलाय त्या रस्त्याने आपण क्रॉस करूया. तिला मी सांगितलं म्हटलं कशी जातेस तू ट्रेनने ना माझं पण 9:59 ला सांगितलं तिने आणि 10 ला तात्काळ तर सुरू झाला आता महिने एकाला सांगितलं तात्काळचं तिकीट काढ 2 म्हणून. तो म्हणाला नाही माझ्याकडनं एकच निघणार. महिने लगेच ऋतुजाला सांगितलं आणि एकाच वेळेला दोघांनी 2-2 तिकीट काढले. आणि हिने मला फोन केला 4 तिकीट निघाले 2 सेम नावाचे. म्हटलं मग ते कसं कॅन्सल केलं तरी तसे पैसे जातात. म्हटलं कॅन्सल करूया नको ती TCशी बोलून बघूया. TC म्हणाला काय म्हटलं दुसरं 4 तिकीट करून नव्हते वाजता त्यामुळे टोटल 5 तिकीट होत्या. 5 तिकीट. नमस्कार. किती वाजता पोहोचली? आत्ता पोचलो. ट्रेन लवकर होती. आता पोचला. कसं वाटतंय बेळगाव? छान वाटतंय. आता बेळगाव नाही, आता बेळगावी. चेंज केलं बेळगावी नाव केला. हा हो बेळगावी. का असं? गव्हर्नमेंटने क्रिएट केलं बेळगावी म्हणून. तुम्ही यायला पाहिजे. निघा आता दुपारी निघा संध्याकाळी. हो तुम्ही पण यायला पाहिजे. कामावरून दुपारी निघा संध्याकाळी एंगेजमेंट आहे हळदी आहे. हा नको डोंगर आहे
इथे कोणी दुसरे राहतात का? वॉचमन अच्छा अच्छा. वॉचमन इथे असतात. सांडगे मिरची आवडते. हो, मी खाते. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की मी कोणाकडे आले लग्नासाठी बेळगावीला. तर आनंदाचे काका यांच्याकडे मी आले आणि आनंदाचे काका आमच्याकडे खूप वर्षापासून येतात आमच्या रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी. आणि सुरुवातीला जे टुरिस्ट म्हणून आले होते ते नंतर फॅमिली बनत गेले आणि कायम त्यांचं आम्हा तिघींसाठीचं जे प्रेम होतं ते आम्ही खूप आधीपासून बघतोय. असं नाही आहे आत्ता मी कुठे फेमस झाली आहे किंवा बिग बॉस नंतर मला खूप जण ओळखायला लागलेत, पण आनंदाचे काका हे खूप आधीपासून आमच्या फॅमिलीशी कनेक्टेड आहेत. जेव्हा जेव्हा ते यायचे तेव्हा भरपूर सारा कुंदा घेऊन आमच्या घरी यायचे आणि मला वाटतं ते अजूनही घेऊन येतात. आजही मला त्यांनी विचारलं की आता उद्या कुंदा द्यायचा आहे वगैरे, तर मी तर गोड खात नाही, पण ते आमच्यासाठी रक्ताच्या नात्यातले जरी नसले तरी रक्ताच्या नात्याहून पलीकडचे आहेत. माझ्या लग्नालाही ते आले होते. माझ्या लग्नाला कोण आलं होतं हे मला खरंच आठवत नाही, पण ते माझ्या लग्नाला आले होते एवढं मला आठवतं. तर त्यामुळे या फॅमिलीशी आम्ही खूप कनेक्टेड आहोत. आणि आई बाबा तर माझे कधीच कुठेच लग्नाला कोणाच्या जात नाहीत, कधीच कुठेच कुठच्याच प्रोग्रामला जात नाहीत. त्यामुळे हे माझं कर्तव्य होतं आणि मी आले इथे आता. कोळाची सांभाळी यल्लंबा चादराला पानाचे पातळी कोळीडा गेला कलमेश्वरच्या देवळा देव कलमेश्वर घोडेस्वार झाला दुनिया मुहूर्त देवा वैया वैया वैया. तू तर खाणारच. काय करू मी मला असं तर बघायचं. काय नाही का कुणाला नाही तुला आवडली तर नेस तुला. कशाला पाहिजे होतं? आलीच ते फार मोठा एन्जॉय करायला थँक्यू. लोकांनी मला गाडीत झोपा काढताना बघितलंच असेल. सौरभने शूट केला होता. आता मी खरोखर झोपणार आहे 2 तास. किती वाजलेत सौरभ? 3:30. 1 तास. अच्छा, असं रूम्स पण नाही, ते स्टाफच्या क्वार्टर्स असणार.
मस्त आता आमची झोप झालेली आहे आणि मी अर्धी तयार आहे हळदीसाठी. आणि आता इथे असं बघून मला तिकडे जाण्याची फार इच्छा होतीये. कुणाला असलं असतं तर त्यांनी नक्कीच सांगितलं असतं की आपण पहिलं तिकडे जाऊन येऊया. तर इकडे भाजी वगैरे सगळंच आहे रे. डोंगराच्या ह्याच्यावर ते भाजी पिकवतात सगळं जसे ते. मला असं कुठेही गेलं की असं त्या ठिकाणी मला वाटतं इकडे फ्लॅट घेऊन इकडेच सेटल होऊया. लवकरच बेळगाव मध्ये. लवकर बेळगावला येऊया. एक चल राजू. राजूचं तिकडे काहीतरी गणलं एकदम मोठं. माझा ड्रेस आजचा ह्याचा मॅडम पण तयार झाले. मी चांगला मेकअप केला माझ्या हळदीला घेतला होता तिला आणि मी नाही घातलेला. नको रे दाखव. तर म्हणजे मी तर रेडी झाले आणि इथे मॅडमचं फोटोशूट चालू आहे. प्रोजेक्ट हा द ग्रेट आणि आता आम्ही चाललोय हळदीसाठी. असं स्टाम्पशील जेव्हा मी इकडे जेव्हा इकडे बघा इकडं माडेल प्रोजेक्ट हा द ग्रेट माडेल. तर आज आम्ही आलोय बेळगावला हळदीसाठी आणि खरं सांगू तर आमचं ब्लड रिलेशन काहीच नाही. आनंदाचे काका आमच्याकडे रिसॉर्टमध्ये खूप वर्षापूर्वी टुरिस्ट म्हणून आले होते आणि त्यानंतर एक छान असं नातं बनलं आमचं. ते नेहमी आमच्याकडे येतात. देवबागला आले की आमच्याकडेच येऊन राहतात. भरपूर मासे, भरपूर सोलकडी त्यांना आवडते. तिकीट दोघांनी मिळून आनंदाचे आले पाटील आमच्या मित्राच्या मुलगा मागच्या आठवड्यात रविवारी बाबांचं लग्न झालं माझ्या भावाच्या मुलाबरोबर. मला वाटलं की त्याला येणार आहेस म्हणून दिसली नाहीस तिकडे. काल बघितलं तर तू आता बेळगावला जाणार आहे. तिकीट डबल झाली, पैसे गेले, नवऱ्याबरोबर भांडण करून. काय रे सौरभ भांडण केली सौरभ ना. सगळ्यांची नावं पाठ आहेत प्रोजेक्टला. आणि कशी आहे? मस्त. तू कोणाकडनं आहेस? मुलाकडे. काकांची मुलगी. आता असं नको यार. मॅनेजमेंट मध्ये मला वाटलं नवरीची बहीण ह्याच्याबद्दल मलाच जास्त म्हणजे मलाच माहिती आहे हे सगळं. मीच बघायला पाहिजे सगळीकडे. मला वाटलं तू नवरीची बहीण वगैरे आहेस म्हणून. मला सगळं मी बघत होते मी असं असं सांगत होते हे असं मी पण असंच केलं. आले आले तर चिनूला थोडंसं भलवा. चिनूला थोडंसं भलवा. हॅपी चिल्ड्रन्स डे. काय करताय आज? काय मजा. आज काय जेवण स्पेशल? मस्त
तसंच वाटतंय. मी पण एवढंच करणार आहे डिसेंबर मध्ये. तर आता हळद चालू झाली आहे आणि मी हळद लावली आणि आम्ही आता लगेच हॉटेलला जायला निघतो, कारण दिवसभराचा प्रवास आम्ही दुपारी पण फार रेस्ट घेतली नाही, तर रेस्ट घेऊन उद्या सकाळी लग्नाला भेटू. थांब तिथे पाले सौरभ आतमध्ये आली तर. अरे पण पडद्याच्या इकडनं येऊ शकते ती, प्रेग्नंट पण आहे ती. अरे बाबा मी बाहेर का आले, मलाच का पाली दिसतात. आत येऊन काय करू, राहू दे तिला तिकडे, मी इकडे बसते, मी तिच्याकडे बघत बघत काम करेन. नको रे, वरून खाली पडेल ना ती. असं काय करतोस, उलटी झाली तर पडणार नाही का. तर बघताय ना तुम्ही मी ब्लॉग एडिट करायला किती कष्ट घेते ते, की मी पालीकडे बघत बघत इथे ब्लॉग एडिट करत रात्रीचे 12:30 वाजता बसले. तेव्हा जाऊन कुठे हा ब्लॉग दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिसणार आहे. यू गॉट माय पॉइंट. किती किती मेहनत आहे ह्यामागे. पाल वरती आहे माझ्या डोक्यावरती, एक्झॅक्ट समोर. असं तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. उद्या सकाळी आम्हाला जायचं लग्नाला आणि मी इंस्टाग्रामवरती स्टोरी ठेवली आहे की ज्यांना ज्यांना भेटायचं आहे त्यांनी भेटूया आपण म्हणून. हे थोडंसं आउटसाईडला आहे मला माहिती आहे, पण काही कारण आहे, त्या कारणामुळे मी इकडेच भेटायचं म्हटलंय. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी आता भेटा, नाही तर मी परत जानेवारीच्या आसपास परत बेळगावला माझी एक फेरी होणारच आहे, तेव्हा आपण भेटू. तर या ब्लॉगमध्ये एवढंच. बाय बाय.